शिक्षणाच्या पद्धतीमध्ये आम्हाला चूल आणि मूल एवढीच मर्यादा होती. उंबरठा ओलांडून जाण्याची शक्ती नव्हती, पण ती प्रबळ शक्ती दिली आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी. धन्यवाद. चारित्र्याचं रक्षण करण्याची आणि उठून शोभा बनवण्याची ताकद दिली आमच्या जिजाऊ मातेने. आयुष्याच्या प्रत्येक क्षणावरती मी माझं स्वातंत्र्य हिरावून देणार नाही आणि मी ते ठेवून घेणार ही शिकवण दिली झाशीच्या राणी. मला वाटतंय हे सगळ्या गप्पा, हे सगळे भाषण हे फक्त पुस्तकामध्ये राहिले नाहीये. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो आपल्या चिमुकल्या हातांनी जी आपल्या वडिलांना लहानपणी पाणी आणून देणारी मुलगी होती, आज ती कमरेला बंदूक घेऊन फिरते. याच्यापेक्षा अभिमान काय आपल्याला? जीवनाच्या प्रत्येक क्षणावर आपल्याला पदर पुसणारी आपली आई, प्रत्येक संकटावर मात करणारी आपली वहिनी, विशेष करून घरामध्ये आपण आपल्या घरामध्ये वातावरण तयार करतो. भावाची बायको येते, तिचं लग्न करतो, दोघाला घरात आणतो, संसार होतं, पण तिला आधार देणारा कोण असतं? कारण ती दुसऱ्यांच्या घरामधून आपल्या घरामध्ये जेव्हा येते ती आपली एक मुलगी होते. कोण होते? मुलगी. आयुष्यामध्ये फक्त एकच घर नाही तर दोन घरामध्ये दिव्याची वात लावते आणि प्रकाश देते ती स्त्री असते, ती स्त्री असते. जी जन्मतानाच प्रेम आणि माया घेऊन येते. मला वाटत नाही की आयुष्यामध्ये कोणती स्त्री एवढी प्रखर नसेल. माननीय आपल्या पोलीस निरीक्षक सुद्धा थोड्याशा काही क्षणासाठी हळव्या झाल्या होत्या. भावनेने दाटलेली स्त्री प्रखरपणे या समाजात वावरत असताना जेव्हा दिसते, तिचा फक्त बाह्य मुखवटा आपल्याला दिसतो, अंतर्मन कोण ओळखू शकत नाही. माझ्या मित्रांनो, तुम्ही भविष्याचे उज्ज्वल स्वप्न बाळगणारे माझे विद्यार्थी आहात. आज आमची शिक्षण संस्था फुलवण्याचं सर्वात मोठं श्रेय मी आज तुमच्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या विद्यार्थी आणि मित्रांना देते. जीवनात कोणत्याही क्षणाला जर तुम्हाला संकट येत असेल तर स्वतःला तुम्ही विचारून एकच प्रश्न बघा, तुझ्यासोबत कोण आहे? माझ्यासोबत फक्त माझे आई वडील असतात. तुम्हाला संकटात टाकणारे सगळेच असतात, परंतु वाटेमध्ये हात धरणारे कोण असतं? फक्त आई वडील असतात. तुम्ही विसरू नका, आयुष्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, पण ते जर तुमचे मार्ग चुकीचे असतील तर त्याला उत्तर नाहीये. आज तुम्ही तरुण मंडळी, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया हे जे काही साधनं आहेत ते साधनं उत्तम आहेत. क्षणांमध्ये तुम्हाला आपला सेल्फी हॉटेलमध्ये कोण तयार केला, पार्टी करून गेला, एखाद्या समारंभामध्ये आहोत, तुम्ही नसताना देखील एखादा मित्र नाही रे मी तिथं नाहीये, दुसरा खेचतो फोटो, अरे तिथं आहे तो. म्हणजे आपली चोरी गुन्हे लपवणारे सुद्धा कॅमेरे आपल्या भोवती फिरत आहेत. इतकं आपल्याला तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. पण हे जे गुन्हे होत आहेत, तुमचे सगळ्या ह्या गोष्टी मुलींना जसं मॅडमनी मार्गदर्शन केलं की आपल्या ते हे बघा, आयुष्य प्रत्येकाचं एक सिक्रेट आहे. सिक्रेट गोष्टी तुम्ही शेअर का करता? सिक्रेट राहू द्या ना. मग त्या सिक्रेट या शब्दाचा अर्थ काय राहिला? गुपित आहे ते गुपित राहू द्या. समाजाला उघडून सांगण्याची काही गरज नाहीये. आणि जे काही तुम्हाला आहे ना ते स्पष्टपणे आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा. आई ही सगळ्यात जवळची व्यक्ती असते ही मी मानणारी आहे. खरं सांगा. बहीण आपल्या भावाची सगळ्यात जवळची मैत्रीण असते, ती मी मानणारी आहे. आणि आधुनिक युगामध्ये जसं आपण आयुष्यामध्ये शिक्षणाची वाट घेतली, कुणीतरी म्हणलेलंच आहे की शिक्षणाचं दूध पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शस्त्र दिले शिक्षणाचं तर अस्त्र करा त्याचं. शस्त्र दिले शिक्षणाचं तर अस्त्र करा त्याचं. प्रेम आणि माया दिले त्या व्यक्तीमध्ये, जी जन्मताच प्रेम आणि माया घेऊन आलेली आहे, ती स्त्रीचं जीवन वाया जाणार नाही. असं तुम्ही घडा. आयुष्यात तुम्ही केव्हाही कोणत्याही पावलावरती पाऊल टाकत असताना संस्कृती विसरू नका. मुलींनो, आपल्यामध्ये संवाद
कमी होत चाललाय. त्या गोष्टी मान्य आहेत मॅडम. पूर्वी आम्ही 4-5 भावंड एकत्र बसायचो, याचं पाय तिकडं पडायचं, खायचं प्यायचो. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे हे मजा. आता उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे कोपऱ्यात फक्त मोबाईल घेऊन बसायचं. एरवी सुद्धा जेवण एकीकडे घास एकीकडे. अशी परिस्थिती करू नका. तुम्ही उज्ज्वल भविष्याचे खूप मोठे शिल्पकार आहात. असं कमी समजू नका. एव्हरीवन इज रिस्पेक्टेड. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्ट आहे, लिहिलेली आहे, ती करायची आहे तुम्हाला. फक्त मार्गदर्शन आणि कृती योग्य असू द्या. जसं आपल्या समाज सुधारकांनी आपल्यासाठी शिक्षणाची पंढरी म्हणजे आपली शिक्षण संस्था उभा केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यामुळे सावित्रीबाई घडल्या. तसं तुमच्या आमच्या पुरुष व्यक्तिमत्व जर सहकारी किंवा साथ देईल तर अशा कितीतरी सावित्री या आयुष्यामध्ये घडते. म्हणून आपल्या घरात असणाऱ्या प्रत्येक नात्यामध्ये स्त्री दडलेली आहे. तिला तुम्ही साथ द्या, मदत करा. आपला म्हणून नाही, तिला सबला करण्यासाठी मदत करा. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवरती तुम्हाला जर खंतरपणे एक व्यक्ती असेल आधार देणारी, तर ती आहे आई, बहीण, पत्नी आणि मैत्रीण.